14 मार्च 1993 ख्रिसच्या मॉमचा 55वा वाढदिवस होता म्हणून त्यांनी घरी फोन केला होता. मम्मीला छोटीशी नोकरी मिळाली होती म्हणून तिचा मूड चांगला होता. तिच्या मूडची लागण ख्रिसलाही झाली होती. तोंडानं शीळ वाजवत इन्स्टिट्यूटमध्ये जायला ख्रिस तयार होत होता. एखाद्या झंझावातासारखी पायल त्याच्या रूमवर आली. काय अवतार करून घेतला होता तिने स्वतःचा. अंगावर कसलासा मळकट्ट सुरकुतलेला ढगळ कुडता, विस्कटलेले केस, रडून रडून लाल झालेलं नाक, डोळे. हिला एकदम झालंय काय हेच ख्रिसला समजेना. कुठलीही प्रस्तावना न करता पायलनं ख्रिसला फरमावलं, ख्रिस माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता तू चल, खाली टॅक्सी थांबवली आहे मी. कुठे जायचं आहे आणि आत्ता या क्षणी? दादीजी सिरियस आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. मला ताबडतोब दादाजींच्याकडे गेलं पाहिजे. तिच्या बोलण्यातला तो मैत्रीचा अधिकार ख्रिसला खूप आवडला. नाही म्हणायचा, आडेवेडे घ्यायचा प्रश्नच नव्हता. पायलनं थांबवलेल्या टॅक्सीत बसून ते निघाले. ख्रिसनं त्याच्या ग्रँडपांना कधीच पाहिलं नव्हतं. नाझी सैन्यातर्फे लढताना वाळवंटात कुठेतरी त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून ख्रिसला पायलचं तिच्या दादाजींविषयीचं प्रेम पाहायला, ऐकायला खूप छान वाटायचं. दादाजी आणि दादीजी यांचं नातंही खूप आवडायचं. त्यांचं एकमेकांच्यावर फार प्रेम आहे ना. दादीजींचं बरं वाईट झालं ना तर दादाजी मोडून पडतील. शी विल बी फाईन, काही होणार नाही त्यांना. पायलला धीर देण्यासाठी ख्रिस म्हणाला. त्यानंतर पूर्ण वाटभर पायल अखंड बोलत होती, मधून हुंदके देत होती. त्यांनी फार सोसलंय रे आयुष्यात. तुला याविषयी आधी मी काहीच बोलले नाही. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच आमच्या देशाचे 2 तुकडे झाले. तुमच्या युनिफिकेशनच्या बरोबर उलटं घडलं होतं. भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र निर्माण झाली. पार्टिशन झालं, तेही धर्माच्या आधारावर. जीव मुठीत धरून इकडचे काही लोक तिकडे आणि तिकडचे काही लोक इकडे पळून आले. माझे दादाजी आणि दादीजी दोघंही तिकडच्या पंजाबमधनं इकडे आले. फार हाल झाले रे त्यांचे. रडत रडत तिने सुरुवात केली. ख्रिसला भारताच्या इतिहासाविषयी फारशी माहिती नव्हती. आता भारत पाकिस्तान यांच्यात वैर आहे एवढं फक्त माहिती होतं. पार्टिशनविषयी एकदा पायलनंच काहीतरी सांगितलं होतं. एखाद्या देशाची फाळणी झाली तर काही प्रमाणात अत्याचार होणारच असं त्याला वाटत होतं, पण ते अत्याचार किती भयाण होते याची त्याला काडी मात्र कल्पना नव्हती. बाकीचे तपशीलही ठाऊक नव्हते. त्यांनी विचारलं की पण इतके लोक का पळाले? तेव्हा पायल म्हणाली, अरे धर्मासाठी. तिकडे जास्त लोकांचा धर्म मुसलमान होता आणि इकडच्या भागात हिंदू जास्त होते. अरे घरदार सोडून अंगावरच्या कपड्यानिशी हे लोक भारतात आले. चालत पळत लपत छपत मिळेल त्या वाटेनं मिळेल त्या वाहनानं ते निघून आले. भीषण अत्याचार झाले तेव्हा. पुरुषांना शारीरिक छळाला सामोरं जायला लागलं आणि बायकांवर बलात्कार, शारीरिक छळ दोन्ही झालं. त्यांच्या डोळ्या देखत घरातल्या आणि आजूबाजूच्या लोकांची कत्तल झाली. तेव्हा दादाजी 13 वर्षाचे होते आणि दादीजी 7 वर्षांची. ख्रिसनं पायलला थोपटलं. त्याने तेव्हा जे काही ऐकलं त्यांनी तो थक्क झाला. दादाजींचं नाव नवज्योत आणि दादीजींचं दमयंती. 13 वर्षांच्या नवज्योतसमोर त्याचे आईवडील, भावंड, काका काकी सगळ्यांची निर्घृण हत्या झाली होती. नवज्योत माळ्यावर लपून बसला होता म्हणून वाचला. त्याचे एक काका घरात नव्हते म्हणून तेही वाचले. नवज्योत त्या वाचलेल्या काकांबरोबर ट्रकमधनं लपून भारतात यायला निघाला होता. एवढ्यात एका मोठ्या जमावानं तो ट्रक अडवला होता. नवज्योतच्या काकांना ट्रकमधून ओढून बाहेर काढलं होतं. घाबरलेला नवज्योतही बाहेर पडणार होता, पण काकांनी डोकं भानावर ठेवून त्याला एका ताडपत्रीखाली लपवलं. काकांकडचे पैसे काढून घेऊन जमावानं त्यांना भोसकून मारलं होतं. उरल्या सुरल्या लोकांना घेऊन सीमा ओलांडून तो ट्रक भारतात शिरला. भारतीय हद्दीत शिरल्याबरोबर रस्त्यावर उतरून लोकांनी आनंदानं बेभान जल्लोष केला होता. त्या जल्लोषात सामील होण्याचा आनंद नवज्योतला वाटलाच नाही. त्यांनी सगळं काही गमावलं होतं. काय चाललं याची त्याला जाणीवही नव्हती.
बाकीच्या काही निराधार लोकांबरोबर नवज्योतही रेफ्युजी कॅम्पमध्ये गेला. झाल्या प्रकारानं हादरलेल्या नवज्योतच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण करायला, त्याची भीती घालवायला खूप दिवस लागले होते. रेफ्युजी कॅम्पमधल्या समाजसेवकांनी त्याच्याशी बोलून त्याचं समुपदेशन केलं होतं. त्याच्या मनावरचं दडपण जावं या हेतूनं त्याला डायरी लिहायला उद्युक्त केलं होतं. दमयंतीची काही वेगळी हकीकत नव्हती. तिच्याही देखत जमावानं कत्तल, लुटालूट, अत्याचार केले होते. अनोळखी लोकांच्या जमावाबरोबर ती उपाशीपोटी अनवाणी पायांनी चालत राहिली होती. 7 वर्षाच्या दमयंतीवर थोराड रांगड्या पुरुषांनी बलात्कार केला होता. शून्य नजरेनं, मोडलेल्या तन्मनानं ती भारताच्या वेशीत पोचली होती. अनाथ असल्यानं आणि मानसिक रुग्ण झाल्यामुळे भारताच्या हद्दीत आल्यानंतर तिला कोणत्याशा समाजसेवी सुधारगृहात ठेवलं गेलं होतं. तिच्यावर उपचार झाले होते. याच कारणासाठी दादीजींसमोर सहसा कोणी हा विषय काढत नसे. अनवधानानं हा विषय दादीजींसमोर निघाला तर त्यांच्या डोळ्यात खोल वेदना उमटायची. हा सगळा भेसूर प्रकार सांगून झाल्यावर पायलनं विचारलं, आता तुला कळलं मला दादाजींची का काळजी वाटते ते? इट्स जस्ट हॉरिबल. मला या कशाचीही कल्पना नव्हती. आजपर्यंत मी कुणालाच काही बोलले नव्हते, पण आज माझ्या पोटात हे दुःख मावे ना. दादीजी गेल्या तर मी सुद्धा कोसळून जाईन. दादीजींशिवाय अरोरा हाऊसची मी कल्पनाच करू शकत नाही. नाही, तसं काही होणार नाही. तिच्या हातावर आपला तळवा ठेवत ख्रिसनं तिला दिलासा द्यायचा फोल प्रयत्न केला. ख्रिस स्वतः भोवंडून गेला होता. ऐकल्या प्रकाराबद्दल तो खरंच अनभिज्ञ होता. मानवी दुःखाचा हा प्रकार त्याला माहिती नव्हता. इतके दिवस तो स्वतःच्या दुःखात सूर होता. यापेक्षाही भयानक प्रसंग लोकांवर येतात आणि त्यातून बाहेर पडून ते पुन्हा नॉर्मल आनंदी जीवन जगतात हे आज त्याच्या लक्षात आलं होतं. ख्रिसला किंवा त्याच्या जवळच्या लोकांना कोणी त्यांच्या मुळांसकट उघडून फेकून दिलं नव्हतं. त्यांच्या मूल्यांना धक्का पोचवला होता. त्यांच्यावर आर्थिक संकटं आली होती हे खरं आहे, पण त्यांच्यावर हे असे शारीरिक किंवा मानसिक अत्याचार झालेले नव्हते. माणुसकीवरचाच विश्वास डळमळीत व्हावा असं या फाळणीग्रस्त लोकांसारखं त्याचं दुःख मोठं नव्हतं. हे त्या क्षणी त्याला तीव्रतेने जाणवलं. पुढेही जेव्हा जेव्हा दादाजींना तो भेटला तेव्हा हे सगळे विचार त्याच्या मनात येत असत. ख्रिसनं पायलला दिलेला दिलासा खोटा ठरला. दादीजींनी या जगाचा निरोप घेतला. मोहिनी, कुलदीप, करण यांच्याबरोबर तोही दादीजींच्या अंत्यविधीनंतरच्या दुखवट्याला अरोरा हाऊसमध्ये गेला. दुखवट्याची ही पद्धत त्याच्यासाठी नवी होती. युरोपीय लोकांच्या रिवाजांहून फारच वेगळी. सर्वच भावना इथे फार बटबटीतपणे उघड करून दाखवल्या जातात का असा विचार ख्रिसच्या मनात येऊन गेला. तशा बैठकीला हजर असण्याचा तो पहिला आणि बहुतेक एकमेव अनुभव होता. पांढऱ्या कपड्यात सुतकी वातावरणात जमलेली मंडळी. पायल, तिच्या कझिन्स खूप रडत होत्या. काही वृद्ध बायका आल्या होत्या. त्यांना पृथ्वी भैया किंवा अर्जन भैया हाताला धरून आणत होते. एकमेकींच्या गळ्यात पडून त्या मोठ्यांदा रडत होत्या. पार्श्वभूमीला कसल्याच्या गाण्याचा एकसुरी आवाज चालू होता. डॅडीजी, मम्मीजी, पृथ्वी भैया आणि अर्जन भैया गंभीर पण शांत होते. सर्वांची आवभगत करत होते. दादाजी तर फारच शांत होते, अगदी काळजी वाटावी इतके शांत. त्या दिवशी ते कोणाशीही एक शब्दानं बोलले नाहीत. नंतरचे कित्येक दिवस पायल दुखवट्यातच होती. ती लेक्चर्सना बसत होती, दैनंदिन व्यवहार करत होती, पण ख्रिस आणि ती भेटले की तिला बोलायला दुसरा विषयच नव्हता. तिला त्या काळात ख्रिसनं सावरलं होतं. एकदा ती म्हणाली होती, निर्वासितांच्या कॅम्पमध्ये राहायचं म्हणजे काय असतं याची आपल्याला कधी कल्पना करता येणार नाही. तिथे मदत करणाऱ्यांच्या डोळ्यात दया असते आणि तिथून बाहेर पडलं की समाजातल्या बहुसंख्य लोकांच्या नजरेत तिरस्कार, राग भरलेला असतो. ख्रिसनं म्युनिचमधल्या 2 दिवसात ह्याची झलक पाहिलेली होती. अरे, दादाजींनी तर लहानपणी खांद्याला झोडी अडकवून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना चणे फुटाणे विकलेत. रेल्वे टीसीची नजर चुकवत रेल्वेतनं फुकट प्रवास करत लिमलेटच्या गोळ्या, कंगवे, रुमाल अशा गोष्टी विकल्या आहेत. कधी पकडले गेले तर मिनतवाऱ्या करून सुटका करून घेतली आहे. त्या काळात दादाजींना रेल्वे पोलिसांचा मारसुद्धा खायला लागला आहे. इथे त्यांना कोणी जवळचं नातेवाईक किंवा परिचित लोक नव्हते का? फार कोणी नव्हतं.
आणि या भागात त्या काळात रस्त्यावर असे खूप निर्वासित दिसायचे. कोण कोणाच्या मदतीला उभं राहणार मला सांग? प्रत्येकाला आपल्या काळज्या विवंचना असतातच ना. काय भयंकर आहे का हे सगळं. पण गंमत माहिती आहे का, तरीही त्या दोघांना पाकिस्तानात आपल्या गावी जावंसं वाटतं. जर्मनीच्या युनिफिकेशनचं ऐकल्यावर त्यांना कोण अशा वाटल्या होत्या? ख्रिसला पश्चिम जर्मनीत जायला आतुर असलेले, युनिफिकेशन व्हावं म्हणून घोषणा देत मिरवणुकीत चालणारे त्याचे डॅड आठवले. पण मग दादाजींनी त्यांचा एवढा मोठा बिझनेस उभा कसा केला? अरे जरा मोठं झाल्यावर त्याने एका मोटर दुरुस्तीच्या मेकॅनिककडे काम केलं. फार मोठं नव्हतं ते गॅरेज, पण दादाजींनी खूप मेहनत घेतली. त्यांचे श्रम आणि कौशल्य बघून शेवटी गॅरेजच्या मालकांनी ते गॅरेज दादाजींना कमी पैशात विकून टाकलं. अच्छा, तेव्हा किती वयाचे असतील ते? नाही, नक्की नाही माहिती, पण 20च्या आतबाहेर असावेत. मग त्यांनी ते गॅरेज हळूहळू वाढवत नेलं. शेडमध्ये असलेला वर्कशॉप पक्क्या इमारतीत गेला आणि आज मोठं ऑफिस, वर्कशॉप आणि कार एजन्सी आहे. 2 खोल्यात राहणारे दादाजी दादीजी मोठ्या घरात आणि मग नंतर आरोरा हाऊसमध्ये राहायला आले. दादीजींनी त्यांना सगळ्या परिस्थितीत मनापासून साथ दिली. तेव्हा जे नातेवाईक ढुंकून बघत नव्हते ते नंतर अगदी दोस्तीत वागायला लागले. आता तर डॅडीसुद्धा सरकारी ऑफिसर आहेत, त्यामुळे आमच्या खानदानाचा भाव वाधारला आहे. त्या काळात ख्रिसला खूप नवीन ऐकायला मिळालं. त्यानं त्याच्या आयुष्याकडे, स्वतःच्या हालअपेष्टांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तो परिपक्व झाला, आशावादी व्हायला लागला. पदवी पदरात पडल्यावर जर्मनीला परत जाईपर्यंत त्याच्यात खूप फरक पडला होता. नवीन उमेद आली होती. आरोरा घराण्यानं त्याला खूप काही दिलं होतं. शनिवारी सकाळी पायलची अवस्था ख्रिसहून वेगळी नव्हती. तिलाही पूर्वीचे दिवस आठवत होते. ती आंघोळीसाठी टबमध्ये उतरली तेव्हा त्यांच्या दोघांमध्ये अनपेक्षितपणे घडून गेलेला तो जवळिकीचा प्रसंग तिच्या नजरेसमोर आला. दादीजी गेल्यानंतर त्यांनी तिला सावरायला केलेली मदत आठवली. ख्रिसला तिने सांगितलेल्या मनात रुतून राहिलेल्या गोष्टी आणि त्याचं निमूटपणे ऐकून घेणं आठवलं. ब्रेकफास्टसाठी बाऊलमध्ये सिरियल घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली. TV लावला, बातम्या बघायला लागली. इतक्यात तिचा फोन वाजला. ख्रिसचा फोन असेल या कल्पनेनं हातातला बाऊल टिपॉयवर ठेवून ती फोनकडे धावली. तिने कॉलर आयडीकडे बघितलं. शेजारच्या शहरात राहणाऱ्या तिच्या आंटीजींचा फोन होता. आंटीजींचा फोन बघून पायलचा विरस झाला. आवाजात आपली निराशा न दिसू द्यायची पराकाष्ठा करत तिने हॅलो म्हटलं. आता निदान 15 मिनिटांची निश्चिती होती. तुम्ही कसे आहात, आम्ही कसे आहोत वगैरे उपचार पार पडले. 2 महिन्यांपूर्वी आंटीजींच्या दुखावलेल्या हाताची तिने चौकशी केली. तो आता बरा आहे हे कळल्यावर समाधान व्यक्त केलं. जुजबी बोलणं आटोपल्यावर आंटीजींनी विचारलं, तू काय करतेयस? घरात आहेस का कुठे बाहेर जाणार आहेस? नाही आंटी, मी घरीच आहे, पोटपूजा करते. बरं झालं बाई, तू घरीच आहेस का? तुम्ही येत आहे? अगं, तुझ्यासाठी मी गाजराचा हलवा आणि टिकिया बनवल्या आहेत. तुमच्या हातच्या पदार्थाचा मोह कोणाला नाही पडणार, पण तेवढ्यासाठी इतक्या दूर कशाला येत आहे तुम्ही? अगं, मुद्दाम नाही येत आहे, आम्ही तुझ्या त्या बाजूला आत्ता आलो आहे. अर्ध्या तासात पोचू आम्ही तिकडे. आणि हे बघ, आम्ही फक्त कपभर चहा घेऊ, आम्हाला पुढे काही काम आहेत. बरं ठीक आहे, पण जेवायला थांबला असता तर वेळ मजेत गेला असता ना. या तुम्ही, मी वाट बघते. आंटी येणार म्हटल्यावर पायलनं भराभरा घरातला पसारा आवरायला सुरुवात केली. किचनमध्ये जाऊन सिंकमधली भांडी, मग्स, प्लेट्स विसळल्या, डिशवॉशरमध्ये भरून टाकल्या. पेपर नॅपकिननं टेबल आणि किचन कट्टा साफ केला. तेवढ्यात बाहेरची घंटा वाजली. नॅपकिनला हात पुसत पायलनं दार उघडलं. आंटीजी, त्यांचा मुलगा म्हणजे पायलचा मावस भाऊ आणि त्याचा 4 वर्षाचा मुलगा असं तिघे दारात उभे होते. ते तिघेही घरात आले. आंटीजींनी पायलच्या हातात 2 पुडकी ठेवली. त्यांच्यासाठी चहा करावा म्हणून ती त्यांना घेऊन किचनमध्ये गेली. ती सगळीजण गप्पा मारत असताना बाहेरच्या खोलीतल्या फोनची घंटा वाजली. पायलनं फोनच्या कॉलर आयडीकडे बघितलं. अनोळखी नंबर दिसला. कदाचित कबूल केल्याप्रमाणे ख्रिस असावा असा पुसट विचार तिच्या मनात डोकावला. कदाचित मार्केटिंगवाल्यांचाही फोन असू शकेल असा विचार मनात आल्यावर पायलनं सावधपणे भावनाशून्य आवाजात म्हटलं, हॅलो, पायल हिअर. आय ब्युटिफुल गेस हू. पलीकडचा माणूस दोस्तीत असल्यासारखा बोलायला लागला. नक्कीच ख्रिस, पण आवाज थोडा वेगळा वाटतोय.
पायलच्या मनात येऊन गेलं, सॉरी, वेट वेट वेट, ख्रिस, राईट. सवयीप्रमाणे पायल इंग्लिशमध्येच काही बाई बोलत राहिली. त्यांचं बोलणं चालू असताना पायलच्या बोलण्यावरनं कोणातरी पुरुषाचा फोन आहे एवढं आंटीच्या आणि मावस भावाच्या लक्षात आलं. आता आंटीजींना हेरगिरी केल्याशिवाय चैन पडलं नसतं. त्या इराद्यानं आंटीजी बाहेरच्या खोलीच्या दारात आल्या तेव्हा पायल फोनवरच्या पलीकडच्या व्यक्तीला म्हणत होती, प्लेजर टू हिअर युअर व्हॉइस आफ्टर सो मेनी डेज. आंटीजींनी हिंदीत मोठ्यांदा विचारलं, पायल बेटा, हा हलवा कुठे ठेवू? एक्सक्यूज मी, असं म्हणत पायलनं रिसिव्हरवर हात ठेवला आणि हिंदीत म्हणाली, टेबलावर ठेवा ना, मी नंतर ठेवीन फ्रीजमध्ये. पण एवढं बोलून आंटीजी तिथनं हलणार नव्हत्या. पायल कोणाशी बोलतीये, काय बोलतीये हे समजावून घेण्याची जिज्ञासा त्यांना लपवता येत नव्हती. त्यांनी विचारलं, अगं मुन्नाला भूक लागली असं तो म्हणतोय, घरात कुकीज असतील ना? कुकीज नाही आहेत आंटी, पण फ्रीजमध्ये आईस्क्रीम असेल तर ते द्या हवं तर. आंटी आत्ता इथे का घुटमळत आहेत हे पायलला बरोबर कळलं होतं. पायल कोणाशी बोलतीये, काय बोलतीये याबद्दल त्यांची उत्सुकता ताणली गेली होती ना. पायल स्वतःहून काही स्पष्टीकरण देईल म्हणून त्या काही क्षण तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघत राहिल्या. पायलनं त्यांच्या नजरेला त्याची संथ नजर भिडवली. त्यातला, तुम्ही ज्यादा चौकशा केलेल्या मला चालणार नाहीत, आता इथून जा, हा अबोल संदेश आंटीच्या लक्षात आला. त्यांनी पायलकडे नाराजीचा दृष्टिक्षेप टाकला आणि त्या नाईलाजानं किचनमध्ये गेल्या. ते जाईपर्यंत पायल फोनवर बोललीच नाही. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली तशी ख्रिसनं विचारलं, सॉरी, मी चुकीच्या वेळेला फोन केला आहे का? थोड्या वेळानं बोलूया का? डोंट बी सिली, तू निवांत बोल रे, पायल म्हणाली. नंतर थोडा वेळ पायल ख्रिसशी बोलली, पण आंटी आतून कान देऊन ऐकत होत्या. त्या कान देऊन ऐकतायत हे पायलच्या लक्षात येत होतं, त्यामुळे जास्त बोलायची तिची इच्छा नव्हती. कोण बोलत होतं, तुमची ओळख कुठली वगैरे चांभार चौकशा लगेच सुरू झाल्या असत्या, म्हणून पायलनं ख्रिसकडून दुसऱ्या दिवशी घरी लंचला यायचं कबूल करून घेतलं. अगदी लवकर ये असंही बजावलं आणि फोन ठेवला. पायल किचनच्या दाराशी आली तेव्हा आंटीजी आणि तिचा मावस भाऊ यांचं चाललेलं संभाषण तिच्या कानावर पडलं. आंटीजी आपल्या मुलाला म्हणत होत्या, पायल पुन्हा त्या मायकेलला भेटायला लागलेली दिसतीये, मला तो माणूस अजिबात आवडत नाही. त्यांच्या मुलानं त्यांना गप्प करण्यासाठी म्हटलं, मम्मी हा तिचा खाजगी मामला आहे, प्लीज उगाच मायकेलविषयी तिला काही विचारू नको. नाही रे, मी तिला काही बोलणार नाही, पण अरे तिने कोणाशी लग्न केलं ना तर माझं काही म्हणणं नाही आहे, ते लिव्ह इन रिलेशन वगैरे गोष्टी मला हजम नाही होत. पायलची आई इथे असती ना तर तिने पायलला, एवढ्यात पायलच आत आली. आंटीजींनी त्यांचं वाक्य अर्ध्यात तोडून टाकलं. पायलनं आंटीकडे रोखून बघितलं आणि म्हणाली, खरं म्हणजे मी तुम्हाला काही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही आहे, पण तरीही सांगते, मायकलला मी माझ्या आयुष्यातनं कायमचं डिलीट केलं आहे. आंटीजी, शेखरशी मी रीतसर लग्न केलं होतं ना, पण त्या लग्नाच्या बंधनातून बाहेर पडताना मला भयंकर मनस्ताप झाला होता. डिव्होर्सच्या वेळी मला सासरच्याने किती त्रास दिला होता, कसले कसले आरोप केले होते हे तुम्हाला आठवतं आहे ना. म्हणून यावेळी मी त्या लग्नाबिग्नाच्या भानगडीतच पडले नाही, एक ट्राय घेऊन बघितलं. तिचा मावस भाऊ मध्यस्थी केल्यासारखा वाद थांबवायला म्हणाला, आय कॅन अंडरस्टँड, आम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची खरंच काही गरज नाही आहे. आयुष्य तुझं आहे, ते कसं घालवावं हा सर्वस्वी प्रश्न तुझा आहे. पण कसं आहे ना, मम्मीला तुझी काळजी वाटते. आपल्या कुटुंबातल्या सगळ्या तरुण मंडळींकडे लक्ष देणं ही तिची जबाबदारी आहे असं तिला मनापासून वाटतं. तोच धागा पकडून आंटीजी म्हणाल्या, अगं भारतातून डिव्होर्स घेऊन तू इकडे आलीस तेव्हा तुझ्या आईनं मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. शिवाय पुन्हा तुला कोणी मनस्ताप देऊ नये, हर्ट करू नये असं मला वाटतं, म्हणून मी. त्यांची भाऊक नौटंकी मध्येच तोडत पायल म्हणाली, आंटीजी, आम्हा दोघांमध्ये प्रेम बीम काहीही नव्हतं आणि मला कोणीही हर्ट केलेलं नाही आहे. पायलच्या या सडेतोड उत्तरानंतर थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. पण नंतर इकडचं तिकडचं बोलून आणि मुन्नाचं आईस्क्रीम खाऊन संपल्यावर ती तिघं जायला निघाली. पायलनं जाताना आंटीजींना हलकीशी मिठी मारली आणि आधीच्या बोलण्यावर फुंकर मारून टाकली. ते तिघं गेल्यावर तिने सुटकेचा निश्वास टाकला. ती सोफ्यात बसली, दोन्ही हात जुळवून मानेमागे हात ठेवून शांत बसली. तिला ख्रिसच्या मगाशच्याच बोलण्याची आठवण आली.
चटकन उठून तिने आतल्या खोलीतल्या कपाटात ठेवलेल्या अल्बममधनं JNUमधल्या वास्तव्यातल्या फोटोंचा अल्बम बाहेर काढला. त्यात ख्रिससोबत अरोरा हाऊसमध्ये साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या वेळचे फोटो होते. पृथ्वी भैया, अर्जन भैया आणि ख्रिस काहीतरी चेष्टामस्करी करत असावेत. दादाजी ख्रिसला भांगडा शिकवत असतानाचा, त्याला मिठाई खिलवत असल्याचा हेही फोटो होते. चाचाजींनी काढलेला अरोरा भावंडांबरोबरचा ख्रिसचा फोटो होता. त्यात मम्मीजी ख्रिसला तिलक लावतानाचा फोटो पायलनेच काढलेला होता. खरं म्हणजे पायलला तिच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं थोडं काम करायचं होतं. काही आकडेवारी पुन्हा एकदा तपासून बघायची होती, ग्राफ चेक करायचे होते. महिन्या दीड महिन्यात इथलं काम उरकून परत जायचं म्हणजे त्याआधी सगळी खरकटी निस्तरायला लागणार होती. पण आज तिचं लक्षच लागत नव्हतं. तिने आपल्या अचपळ मनाला बळजबरीनं आवरलं आणि लॅपटॉप उघडून रिपोर्टवर शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली. बघता बघता 2-2.5 तास गेले. पोटात भूक जाणवली तेव्हा तिने स्क्रीन बंद केला आणि योगर्ट आणि फळं बाहेर काढली. संध्याकाळी ग्रोसरी आणायला आणि पुस्तकं बदलायला लायब्ररीत जाऊन आली. परत येताना पुन्हा ख्रिसच्या आठवणींनी तिचा ताबा घेतला. ग्रॅज्युएशन झालं आणि त्याची जर्मनीला जायची वेळ आली. त्या दोघांनी तोवर एकमेकांची इतकी सवय झाली होती की पुढचे काही दिवस आपल्याला अवघड जाणार आहेत असं त्यावेळी त्यांना वाटलं होतं. ते वाटणं त्यावेळेला खरं असलं तरी किती बालिश होतं हे लवकर सिद्ध झालं. तो गेल्यावर काही दिवस तिला त्यांचा एअरपोर्टवरचा समारंभ आणि ख्रिसची निरोप घेताना हात हलवणारी मूर्ती आठवत राहिली होती. काही दिवस खूप चुकल्यासारखं झालं होतं. पुढे काही काळ त्यांनी एकमेकांना मोठाली पत्रं पाठवली. त्याच्या पत्रात अरोरा कुटुंबातल्या सगळ्यांची चौकशी केलेली असायची. पण नंतर ते दोघंही स्वतःच्या व्यापात गुंतत गेले. 2 पत्रांमधलं अंतर आपोआप मग वाढत गेलं. तिने तिच्या लग्नाची पत्रिका त्याला पाठवली होती. लग्नाला यायचा आग्रहसुद्धा केला होता. पायलच्या लग्नाच्या आधी 2 दिवस ख्रिसने तिला ट्रंक कॉल केला होता. शेखरविषयी माहिती विचारली होती. ती खुश आहे ना हे सुद्धा विचारून घेतलं होतं. शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानं पाठवलेलं जर्मन बनावटीचं सुबकचं टाईमपीस लग्नानंतर 4 दिवसांनी तिला मिळालं होतं. लग्नानंतर पायलचं विश्वच बदलून गेलं. ख्रिसचं पत्र आणि खुशाली कळली नाही तरी त्याचं विशेष काही वाटेनासं झालं. त्याच्या आयुष्यात काय काय घडतंय, त्याची आणि आलियाची भेट झाली असेल का असं कधीतरी मनात यायचं, पण ते तेवढ्यापुरतं. तिच्या सेवाभावी संस्थेचं काम वाढत होतं. सुरुवातीला त्याचं शेखरला कौतुक वाटायचं, पण नंतर त्याला तिचं सारखं खालच्या वर्गातल्या लोकात असणं, तिच्या सहकाऱ्यांबरोबर वेळी अवेळी गंभीर चर्चा करणं आवडेन असं झालं. उच्चभ्रू बायका नेहमी जशा प्रकारचं शोभेचं समाजकार्य करतात तसंच पायल पण करत असेल अशी लग्नापूर्वी त्याची समजूत होती. आपण लग्नानंतरही आपलं काम करत राहणार असं तिने त्याला अगोदरच सांगितलं तेव्हा त्यांनी आणि त्याच्या घरच्या लोकांनी होकार दिला होता. पण तिच्या कामाचं स्वरूप कळल्यावर शेखर बिथरला आणि त्यांचे खटके सुरू झाले. तेव्हा ख्रिसशी याविषयी बोलावं अशी पायलला उर्मी आली, पण त्याचा फोन नंबर बदललेला होता आणि त्याला पाठवलेली 2 पत्रंसुद्धा परत आली होती. रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी तिने लायब्ररीतनं आणलेली कादंबरी वाचायला घेतली. तासाभरानं तिच्या हातातलं पुस्तक छातीवर पडायला लागलं तेव्हा तिने मुकाट्यानं दिवा घालवला आणि ती झोपून गेली. रविवारी आंघोळ झाल्यावर तिने हलक्या हिरव्या रंगाची शॉर्ट कुर्ती आणि जीन्स अडकवल्या. आरशासमोर उभं राहून तिने हेअर ड्रायर सुरू केला. ब्रशनं केस विंचरून त्यांना विशिष्ट वळण दिलं. काळजीपूर्वक हलकासा मेकअप केला. चेहऱ्यावर क्रीम लावलं. ओठांवरनं लिपस्टिक आणि भुवयांवरनं आयब्रो पेन्सिल फिरवली. आरशात दिसणारं प्रतिबिंब मनासारखं दिसतंय असं वाटल्यानंतर वाकडी मान करून पुन्हा एकदा स्वतःकडे बघितलं. आज सुट्टीचा वार असून आपण इतकं काळजीपूर्वक प्रसाधन का केलं हे तिलाच ठरवता आलं नाही. पण त्याचा अगदीच अंदाज येऊ नये इतकी ती भाबडीही राहिलेली नव्हती. आपल्या जुन्या मित्राला आपल्या शरीरावर उमटलेल्या वयाच्या खुणा न दिसू देण्याचा आपला प्रयत्न आहे असं तिने स्वतःशी कबूल करून टाकलं. ख्रिस येऊन पोचण्या अगोदर तिला घर नीटनेटकं करायचं होतं. थोडाफार स्वयंपाक करून टाकायचा होता. कुठलंसं हिंदी गाणं गुणगुणत ती कामं उरकत होती. एकीकडे खिडकीशी येऊन पार्किंगकडे लक्ष ठेवून होती. तिने चिकन मॅरिनेट करून ठेवलं, तांदूळ धुतले आणि खिडकीपाशी आली. पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून तिच्या इमारतीकडे बघत येणारा ख्रिस पायलला दिसला. तिने त्याच्याकडे बघितलं, जोरात हात हलवला आणि त्याच्या स्वागतासाठी ती पुढे सरसावली.
ख्रिसने हसत हसत हात हलवला. लिफ्टमधनं ख्रिस बाहेर आला तेव्हा पायल लिफ्टच्या दाराशी त्याची वाट बघत थांबली होती. ख्रिसनी तिच्याकडे निरखून बघितलं आणि एक हलकी शीळ घातली. त्याच्या त्या कृतीनं पायल लाजली. ख्रिसनी पुढे होऊन तिला जवळ घ्यायचा विचार केला आणि शेवटच्या क्षणी तो एकदम थबकला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ उडालेला दिसला. भारतीय रिवाजांची त्याला माहिती असल्यानं तो गोंधळला असेल याची पायललाही कल्पना आली. त्याने हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला. पायलही गोंधळली होती. तिने त्याचा हात पकडून हसऱ्या चेहऱ्यानं हस्तांदोलन केलं. ख्रिसची नजर तिच्या डाव्या हाताच्या तळव्याकडे आपसूक गेली. डाव्या अनामिकेवर अंगठी नव्हती हे त्याच्या नजरेनं टिपलं. पण भारतीय लोकात विवाहित स्त्रियांनी डाव्या अनामिकेवर अंगठी घालायची प्रथा आहे का नाही हे त्याला माहीत नव्हतं. पायल पुढे झाली, त्याला बिलगली. आपल्या सदनिकेच्या दिशेनं त्याला नेलं. त्याला सोफ्यावर बसवलं आणि त्याच्या समोरच्या सीटवरती बसली. दोघांमध्ये काही क्षण शांतता राहिली. काय आणि कुणी बोलावं अशा अनिश्चिततेत. मग पायलनीच पुढाकार घेतला. इतक्या वर्षानंतर तुला भेटल्याचा इतका आनंद झाला आहे की काय बोलावं कळेना मला. तुझ्यात फारसा बदल झालेला नाही. कसा आहेस तू? मस्त मजेत आहे मी. तू पूर्वी इतकी आणि नेहमीप्रमाणे सुंदर दिसतीयस. उगं तारीफ करू नको रे. मी रोज आरशात बघते आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही. पूर्वीच्याच खट्याळपणे पायल म्हणाली. पूर्वीपेक्षा थोडी अंगानं भरली आहेस पण तुला ते शोभून दिसतंय. आरसा जसा खोटं बोलत नाही तसा मी सुद्धा खोटं बोलत नाही. बरं मला सांग, वेलकम ड्रिंक काय आवडेल तुला? का लगेच ब्रेकफास्ट घेऊया? तू कदाचित विसरली असशील पण मी नाही विसरलो. अरोरा हाऊसमध्ये गेल्या गेल्या पाहुण्यासमोर पाण्याचा ग्लास घ्यायचा. ख्रिसनी तिला चिडवल्यासारखं म्हटलं. ट्रेमधून पाण्याचा ग्लास घेऊन पायल बाहेर आली तर ख्रिस बैठकीच्या खोलीची सजावट बघत होता. अरोरा कुटुंबियाचा एकुलता एक फोटो TV शेजारी ठेवला होता. तो ख्रिस न्याहाळत होता. अरोरा हाऊसचे रिवाजच नाही तर आणखीन बऱ्याच गोष्टी मी मागे सोडून आली आहे. आता मी फक्त पायल आहे, माझ्या स्वतःच्या रिवाजांसह आणि व्हॅल्यूजसह. शांतपणे पायलनं सांगितलं. ख्रिस गोंधळला. तो म्हणाला, यातून तुला नेमकं काय सूचित करायचं आहे मला कळत नाही आहे. अरे आपल्याकडे पूर्ण दिवस आहे ते समजून घ्यायला. हळूहळू सगळं सांगीन, तुझ्याविषयी विचारून घेईन. ख्रिस यावर काही बोलला नाही. तेव्हा तिने घाईघाईत विचारलं, दिवसभर थांबणार आहेस ना तू? तू मोकळी असशील, तुला वेळ असेल तर थांबीन की. आणि घरची बाकीची मंडळी कुठे आहेत? घरात कोणी दिसत नाही आहे. तू 2च ग्लास आणलेस. मुन्ना आणि त्याचे डॅड कुठे आहेत? कोण मुन्ना? इथे मी एकटीच राहतीये. गोंधळून पायल म्हणाली. ख्रिससुद्धा गोंधळला. अगं काल मला वाटतं तुझी सासू मुन्ना या नावानं तुझ्या मुलाला हाक मारत होती. पायल हसायला लागली. अरे त्या माझ्या सासूबाई नव्हत्या, माझ्या मावशीची होत्या आणि मुन्ना म्हणजे त्यांचा नातू. मग शेखर कुठे आहे? काल त्यांना हॅलो म्हणायचं राहून गेलं. त्यांना ते अगदी रूढ वाटलं असेल. पण मी काही बोलायच्या आधी तू गडबडीनं फोन बंद केला. अरे हां खरंच की, आम्ही दोघांनी डिवोर्स घेतल्याचं तुला माहितीच नाही आहे का? फार महत्त्वाची खाजगी जीवनातली घडामोड सांगत नसल्यासारखी पायल सहज स्वरात बोलून गेली. नाही मला याची काही कल्पना नव्हती. सॉरी, पण आजकाल अशा गोष्टी होतात, चालायचं. काही मिनटं ऑकवर्ड शांततेत गेली. आय नो. आता आपण आधी काहीतरी खाऊया. एकही मिनिट आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. गेल्या 10 वर्षातल्या घडामोडींची माहिती घ्यायची आहे. खरं आहे ते. दुसऱ्याच्या आयुष्यात काय झालं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. खूप बडबड करायची आहे, खूप ऐकायची आहे. मग किचनमध्ये चल ना, तिथेच बसू आणि बोलू. बोलता बोलता पायलनं टोस्ट बनवले, कॉफी केली आणि कॅनमधून संत्र्याचा रस 2 ग्लासात ओतून घेतला. तोवर ख्रिसच्या समोर ठेवलेली 2 सफरचंद कापून ख्रिसनं बशीत ठेवली. तो सगळा सरंजाम घेऊन दोघंही बाहेरच्या खोलीत आले. तुला माहिती आहे मी तुला इतक्या घाईघाईने का बोलवलं? अगं कसं ठाऊक असेल, तूच सांग. माझ्याकडे फारसा वेळ नाही आहे. मी पुढच्या महिन्यात भारतात परत जाणार आहे. ख्रिसच्या चेहऱ्यावर थोडी निराशा दिसली पण तो लटक्या चेष्टेखोरपणे म्हणाला, मला वाटलं होतं की तू मला भेटायला आतुर झाली होतीस. असं काहीतरी मला सांगणार आहेस तू, पण हे काहीतरी भलतंच निघालं. पायलनी त्याला वेडावून दाखवलं आणि म्हणाली, मी इगरली वाट बघणार? व्हॅनिटी दाय नेम इज मॅन. ठीक आहे, पण मी मुख्य मुद्द्यावर येते.
ज्या प्रोजेक्टसाठी मी अमेरिकेत आले होते त्या माझ्या प्रोजेक्टचं काम संपत आलं आहे. आता शेवटचा रिपोर्ट जवळजवळ पूर्ण झाला आहे. अरे यार, तू इथे असं आधी कळलं असतं तर आपण आधी भेटलो असतो ना. काही हरकत नाही, आपल्यापाशी निदान 1 महिना तरी आहे. अरे पुढचे 10-12 दिवस मला अमेरिकेतच 5-6 ठिकाणी जायला लागणार आहे. तेवढं काम झालं की मी निर्वानिर्वीला लागणार. बाय द वे, तू करतेस काय? म्हणजे रिपोर्ट कसला आहे आणि प्रोजेक्ट काय आहे? माझी भारतातली संस्था सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे करते. माझ्या कामाच्या संदर्भात एम्पिरिकल डाटावरनं डिसर्टेशन करून मी PhD झाली आहे. इथे मी पोस्ट डॉक्टरल स्टडीजसाठी आली आहे. अरे बापरे, आय एम इम्प्रेस्ड. किती वर्ष काम करते असे? अरे इथे येऊन मला 3 वर्ष झाली. कम्युनल डिसहार्मनी संबंधी हा सर्व्हे आहे. जाती आणि धार्मिक तंटे ही भारताची फार पूर्वीपासूनची समस्या आहे. आजही त्यात काही फारसा फरक नाही पडलेला. उलट राजकारण्यांच्या चापलुसीमुळे त्याला वेगळे धुमारे फुटलेत. मी भारतात सुद्धा याच क्षेत्रात इतकी वर्ष काम करते आहे. इंटरेस्टिंग आहे. पण आता भारतात जाऊन काय करणार? जे काम आधी करत होते तेच कंटिन्यू करणार. मायदेशी परत जायचं हे ठरवूनच मी इथे आले होते. इकडच्या अनुभवांचा फायदा भारतातल्या कामाबद्दल होईल असं इकडे येताना माझ्या मनात होतं. शिवाय इथल्या कामाचा आणि ओळखींचा फंडिंगसाठी उपयोग करून घेता येतो. पायलमध्ये ही स्वतःच्या देशासाठी काम करायची जी तळमळ आहे ती आपल्यामध्ये का नाही याची ख्रिसला क्षणभर खंत वाटली. सॉफ्टवेअरमधल्या आपल्या एकसुरी, रटाळ आणि नीरस कामाची त्याला ठळकपणे जाणीव झाली. तुझे अनुभव ऐकायला आणि रिपोर्ट वाचायला मला आवडेल. खरं म्हणजे माझंही हेच फील्ड असायला हवं होतं, पण मी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो आहे. ख्रिसला JNUचे दिवस आठवले. तो जेव्हा डाव्या गटाच्या लोकांबरोबर नारे देत असायचा तेव्हा पायल काही विधायक कामांचा विचार करत असायची. समाजातलं सामंजस्य कसं टिकवता येईल यावरती तावातावानं बोलायची. कुठलीही प्रस्थापित व्यवस्था आधी मोडून काढायची हे तिला मान्य नव्हतं. तिला भांडणतंटे आवडायचे नाहीत. मग या दोघांचे त्याच्यावर वितंडवाद चालायचे. ज्या क्षेत्रात पायलला काम करायची इच्छा होती तेच काम ती आजही आयुष्यात करत होती. ख्रिसनं मात्र त्याचं क्षेत्र फार बदललं होतं. मला तुझ्याविषयी, तुझ्या कामाविषयी सांग सगळं, तो म्हणाला. सांगीन ना, मलाही तुझं काय चाललंय ते ऐकायचंच आहे. पायलनं तिच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना त्याला सांगितल्या. अगदी दिल्लीतल्या कामापासून ते अमेरिकेतल्या कामापर्यंत आणि मोडलेल्या संसारापासून ते भारतातल्या आणि अमेरिकेतल्या माईकबरोबरच्या कामापर्यंत सगळं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर अनघा केसकर यांची सीमातीत ही कादंबरी. आज तुम्ही या कादंबरीचा 6वा भाग ऐकलात. या कादंबरीचा 7वा भाग उद्या भेटूयात. उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.